तुम्हाला माहिती आहे का, कुकरमध्ये वाटाणा आणि बटाटा शिजत घातल्यावर एक अशा प्रकारची भन्नाट भाजी तयार होते ना, की त्यापासून आपण समोसे बनवू शकतो. चला तर मग आज आपण बाजारासारखे चविष्ट आणि कुरकुरीत समोसे घरच्या घरी बनवूया. सगळ्यात आधी वाटाणा आणि बटाटा कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून शिजून घ्या. वाटाणा आणि बटाटा शिजस्तोपर्यंत आपण हा मसाला तयार करून घेऊ. इथं भाजीला लागणारा याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया, थोडंसं खोबरं आणि लसूण, तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मिरच्या घालू शकता, आणि आलं आणि 2 चम्मच बडीशेप, धने आणि जिरे, हे सर्व मिश्रण एकत्र करून बारीक करून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे मसाला बारीक करून घेतलेला आहे. इथे मी चिंचेचं कोळ बनवण्यासाठी 1 तास अगोदर चिंच आणि थोडेसे गूळ टाकून भिजत ठेवलेलं होतं ते, आणि आता ते पूर्ण मेल्ट झालेलं आहे गूळ. आणि आता हे चिंच मिक्सरमध्ये बारीक करून ते गाळून घेऊ आपण, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वतून. अशा प्रकारे नीट गाळून घेतलं ना, मग आता एक वाटी घेऊन त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकू. चिंचेच्या कोळमध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकली ना तर कोळ ही जराशी, मी इथे 1.5 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून पेस्ट तयार केलेली आहे. आता आपण चिंचेचं कोळ बनवण्यासाठी घेऊया. त्याच्यामध्ये पातेला 1 चम्मच तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत, मिरची पावडर थोडीशी टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ, आणि याच्यामध्ये आपण तयार केलेले चिंचेचं पाणी टाकून घेऊया. आणि मग तयार केलेले कॉर्नफ्लॉवरची पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेऊया. कमी गॅसमध्ये असं हलवत राहायचं, म्हणजे त्याला गुठळ्या पडणार नाहीत, कारण आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे ना. मी हे मंद आचेवरच ठेवलेलं आहे आणि हे सतत हलवत राहिलेले आहे. जसं जसं हलवत राहील तसं ते मिश्रण घट्ट घट्ट होत जातं. अशा प्रकारे तयार आहे आपल्या घरच्या घरी चविष्ट चिंचेचे कोळ. आता आपण समोश्याला लागणारे पीठ मळून घेऊया. याच्यामध्ये 2 वाटी मी पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे आणि मोहन टाकलेलं आहे गरम तेलाचं. हे सर्व असं मिक्स करून घेऊया आपण. गरम गरम तेल येऊन जरा चम्मचने हलवलं आहे. मग गार झाल्यावर हाताने एकदम असं मिक्स करून घ्या पीठ. एकदम असं गोळा व्हायला पाहिजे. आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ हे छान असं मळून घेऊया. लक्षात ठेवा, पीठ जास्त पातळी नाही मळायचं आणि जास्त घट्टही नाही मळायचं. आपण वाटाणा आणि बटाट्याची भाजी तयार करून घेऊया समोसासाठी लागणारे. इथे मी कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकलेत, कढीपत्ता टाकलेला आहे, आणि मग कांदा टाकून हे नीट असं हलवून घेतलेलं आहे. आणि मग केलेला मसाला आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. मसालाही मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेला आहे. हा मसाला एकदम कमी गॅसवर भाजून घ्या, थोडंसं तेल सुटेस तोपर्यंत. आता आपण याच्यामध्ये शिजवलेला वाटाणा आणि बटाटा टाकून घेऊया. तेही छान असं एकजीव करून घेऊया. तुम्हाला वाटलंच तर थोडंसं मॅश करून घ्या ते बारीक. तयार आहे आपली समोसाची भाजी. आता आपण समोसेसाठी हिरवी चटणी बनवून घेऊया. त्याच्यासाठी लागणारे कोथिंबीर, पुदिना, तिखटनुसार मिरची वापरू शकता तुम्ही, आणि लसूण, थोडंसं आलं, आणि नॉर्मली 1 चम्मच साखर, आणि कांदाची फोड घेतलेली आहे, चवीनुसार मीठ. आत्ता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आता आपण ती हिरवी चटणी बनवलेली आहे ती एकदम घट्ट पेस्ट बनवण्यासाठी 2 चम्मच दही घेतलेले आहे. तेही असं छान प्रमाणे फेटून घ्या, जरा क्रीमी होईल फेटून घेतलं तर. आणि त्याच्यामध्ये चटणी बनवलेली थोडी थोडीशी घालून अशीच फेटून घ्या. ह्याच्यामुळे चटणी ही खूप छान लागते. तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकताय. याच्यामध्ये मी तर अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे, मिक्स केलेलं आहे. तयार आहे आपली हिरवी चटणी. आत्ता आपण इथे समोसा तयार करून घेऊया. मी अशी चपाती लाटून घेतलेली आहे मैद्याची, आणि त्या अर्धा कापून घेतलेला आहे, त्याच्यावर थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही अशी अर्धी घडी घालायची. पाणी लावल्यामुळे हे लगेच चांगलं चिकटतं. नीट असं चिकटून घेऊ. बघू शकता तुम्ही किती छान असं कोन तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण तयार केलेली भाजी टाकून घेऊया. तुम्हाला हवी तेवढी भाजी याच्यामध्ये टाकून घेऊ शकता तुम्ही, आणि कडेला थोडंसं पाणी लावून अशी याची घडी घालून घ्या. याच्यामुळे समोसाची शेप ही खूप छान येते. बघू शकता ना तुम्ही किती इझी आहे समोसा बनवणं. त्याची शेप वगैरे उगाचच त्याला इतका अवघड बनवून ठेवलेला आहे. शेप देऊन समोसा आपला असा बसायला पाहिजे ना. तेलही आपलं मीडियम गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये समोसा टाकून घेऊ आपण.
अशा प्रकारे एक एक समोसा आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. कमी गॅसवरच समोसा भाजून घ्या, म्हणजे छान असं भाजेल, नाहीतर आतमध्ये ते कच्चं राहील, बाहेरून भाजेल. आता समोसे हे आपले छान असे भाजलेले आहेत. बघू शकताय घरच्या घरी किती छान असे समोसे तयार झालेले आहेत. आता आपण बनवलेली गोड आंबट चिंचेचे कोळ आणि हिरवी चटणी आवळ्याच्या सोबत समोसे सर्व करू शकता. लहान मुलंही खूप आवडीने खातील समोसे हे. तुम्ही एकदा घरी करून तरी पहा. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.